गंगापूर तालुक्यातील वरखेड येथील 2 महिन्यांच्या गरोदर नवविवाहित तरुणीचा संशयास्पद मृत्यू झाल्याचा प्रकार शुक्रवारी दिनांक 17 रोजी दुपारी उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली। रेणुका ज्ञानेश्वर मतकर, वय वर्ष 19, राहणार वरखेड, तालुका गंगापूर असे मयत विवाहितेचे नाव आहे। मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास मयत विवाहितेचा पती ज्ञानेश्वर हिराचंद मतकर यांनी पत्नी रेणुका हिला गंगापूर येथील शासकीय रुग्णालयात आणले होते। मात्र डॉक्टरांनी तपासून ती मयत झाली असल्याचे घोषित करताच त्याने पत्नीचा मृतदेह बेवारस सोडून रुग्णालयातून पळ काढला। याची माहिती विवाहितेच्या माहेरकडील नातेवाईकांना मिळताच नातेवाईकांचा मोठा जमाव गंगापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात गोळा झाला होता। सासरच्या मंडळींनी दगाफटका केल्याचा आरोप करत जोपर्यंत सासरच्या मंडळीवर गुन्हा दाखल करून अटक करत नाही तोपर्यंत माहेरच्या मंडळींनी उत्तरणीय तपासणी होऊ न देण्याचा व मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा घेतला। त्यानंतर शिल्लेगावचे पोलीस उपनिरीक्षक नजीर शेख व सहकारी यांनी रुग्णालयात तेथे धाव घेत गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन देत नातेवाईकांची समजूत घालत उत्तरणीय तपासणीसाठी राजी केले। दरम्यान हे वृत्त लिहीपर्यंत शिलेगाव येथे याबाबत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती। तसेच नातेवाईकांनी मृतदेह देखील ताब्यात घेतला नव्हता। मयत रेणुका हिचे शिंदूरवादा येथे माहेर असून रेणुकाचा वरखेड येथील ज्ञानेश्वर हिराचंद मतकर यांच्याशी वर्षभरापूर्वी 31 जानेवारी 2023 रोजी विवाह झाला होता। विवाहानंतर काही दिवसातच सासऱ्यांच्यांनी ट्रॅक्टर घेण्यासाठी 5 लाख रुपयांची मागणी करून छळ करत असल्याबाबत तिने माहेरच्या नातेवाईकांकडे तक्रार देखील केली। तसेच रेणुकाचे वडील रमेश नरवडे यांचा विवाहापूर्वीच मृत्यू झालेला असून तिची आई व लहान भाऊ असे दोघे जणच असून आई मोलमजुरी करत असल्याचे 5 लाख रुपये देऊ शकत नसल्याचे रेणुका हिने सासरच्या मंडळींना सांगितले। त्यानंतर सासरच्यांनी नीतीचा अधिकच छळ करून तिला वारंवार जीवे मारण्याची धमकी देत होते। याबाबत 28 नोव्हेंबर 2023 ला वाळूज पोलीस स्टेशन येथे विवाहितेच्या आईने रेणुकाच्या सासरच्या मंडळींची मारहाण व छळ करत असल्याबाबत फिर्याद देखील दाखल करण्यात आली होती। जोपर्यंत आरोपी ताब्यात घेत नाही तोपर्यंत आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही, गुन्हा दाखल होत नाही असा आक्रमक पवित्रा घेतला। दरम्यान उत्तरणीय तपासणीकडून मारहाणीच्या खुणानं आढळल्याने तिचा विसेरा वैद्यकीय प्रयोगशाळेत पाठवण्यात येणार असून तो अहवाल आल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण कळेल असे उत्तरणीय तपासणी करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे। आवाज जनतेचा न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील झिंजुर्डे। करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज, आवाज जनतेचा। बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर।